जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअप क्लासेस या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असे 25 प्रश्न पाहणार आहोत. चला तर आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तसेच येणाऱ्या आर पी एफ भरतीला देखील हे तुम्हाला प्रश्न उपयोगास येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. नंदा खरे यांनी कोणती कादंबरी लिहिलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उद्या ही कादंबरी नंदा खरे यांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. प्रश्न क्रमांक 3 आहे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राज्यपालाला विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1975. 1975ला महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक 3 1975. तर बघा 1957ला काय झालं तर वखार महामंडळाची स्थापना 1975ला झाली. तसेच 1972ला यंत्रमाग महामंडळाची स्थापना 1972ला झाली. तसेच 1976ला बियाणे महामंडळाची स्थापना 1972ला झाली. ॲडिशनल माहिती तुम्हाला हवी असल्यास तुम्ही नक्कीच तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे शिक्षण सुधारणांसाठी हंटर आयोग कोणी नेमला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड रिपन यांनी शिक्षण सुधारणांसाठी हंटर आयोग नेमलेला होता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड रिपन. तर हा आयोग कधी 1882 साली नेमलेला होता. 1882 साली हंटर आयोग नेमलेला होता. व नंतर ऑक्टोबर 1919ला जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर आयोग नेमलेला होता. पण पहिला हंटर आयोग शिक्षण सुधारण्यासाठी 1882ला नेमलेला होता. प्रश्न क्रमांक 6 आहे प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. प्रश्न क्रमांक 7 यकृताचा सिरोसिस कोणत्या मूलद्रव्याच्या अभावामुळे होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मॅग्नेशियम. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त विजेत्यास किती रक्कम दिली जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 25 लाख एवढी रक्कम दिली जाते. प्रश्न क्रमांक 9 भारतातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मद्रास. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती अरविंद सावंत हे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न 11 देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गणेश वासुदेव जोशी. प्रश्न क्रमांक 12 भारतात सर्वात जास्त हळदीचे उत्पादन कोठे घेतले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हळदीचे उत्पादन घेतले जाते. प्रश्न क्रमांक 13 आहे संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे करण्यात आली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मुंबई. प्रश्न क्रमांक 14 चळवळ करा अखंड चळवळ करा हा संदेश कोणी दिला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी.
प्रश्न क्रमांक 15 आहे, भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आचार्य कृपलानी. आचार्य कृपलानी हे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी दाबाचे एकक कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पास्कल. प्रश्न 17, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या जिल्ह्यात लिंगमळा धबधबा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सातारा. सातारा जिल्ह्यात लिंगमळा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 19, माहिती अधिकार अंतर्गत माहिती मिळवण्यासाठी किती रुपये शुल्क द्यावे लागते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 10. 10 रुपये एवढे शुल्क माहिती अधिकारांतर्गत तुम्हाला जर माहिती मिळवायची असेल तर 10 रुपये एवढे शुल्क द्यावे लागते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, केम्पेगौंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बेंगळुरू. बेंगळुरूमध्ये केम्पेगौंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 21, भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संत एकनाथ. संत एकनाथाने भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना केली. प्रश्न क्रमांक 22, कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तेरेखोल नदी. तर सर्वात दक्षिणेकडील नदी तेरेखोल नदी आहे. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ताडोबा. ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे, जे की कोठे आहे? चंद्रपूर. चंद्रपूर येथे आहे. चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात डोलोमाइटचे साठे आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यात डोलोमाइटचे साठे आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यवतमाळ. यवतमाळ या जिल्ह्यात डोलोमाइटचे साठे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सामान्य न्याय वर्गावर एकूण 25 प्रश्न बघितले. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या सूचना देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही नक्कीच त्याच्यावर चांगले प्रश्न देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, वंदे मातरम.